जालना शहरातील 16 प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य, नगरसेवक आरोप प्रत्यारोपात व्यस्त, नागरिक समस्यांच्या विळख्यात. कचरा तुंबलेल्या नाल्या आणि नागरिकांच्या समस्या जैसे थे. नागरिकांची राजकीय कुस्ती मात्र जोरात. जालन्यात नागरिक त्रस्त, नगरसेवक मस्त. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, आरोप प्रत्यारोपातच राजकारण रंगले. आज दिनांक 21 शुक्रवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील 16ही प्रभागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अनेक भागात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या, घाणीचे साम्राज्य, पथदिवे आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम असून महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहरातील विविध वाड्या वस्त्यांमध्ये नियमित नालेसफाई होत नसल्याचं नागरिकांना दुर्गंधी, डास आणि सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात वर्षानुवर्ष नाल्याची साफसफाई झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेकडे मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी असल्याचे सांगितले जातं, मात्र प्रत्यक्षात शहरातील रस्त्यावर अपेक्षित संख्येपेक्षा कर्मचारी दिसत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अधिकारी ज्या मार्गाने जाणार त्याच मार्गावरील स्वच्छतेला प्राधान्य, तर अंतर्गत वाड्या वस्त्या मात्र राम भरोसे अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. शहरातील रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू असली तरी काही ठिकाणी कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कामाची गुणवत्ता तपासून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगरसेवक आरोप प्रत्यारोपात व्यस्त, नागरिकांचे प्रश्न मात्र जैसे थे. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी काही नगरसेवक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच व्यस्त असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. नागरिकांना स्वच्छ रस्ते, नियमित नालेसफाई, पुरेसा पाणी पुरवठा आणि पथदिवे हवे असताना राजकीय वादांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप आहे. आपापल्या नेत्याच्या नजरेत मोठे होण्यासाठी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू, मात्र मात्र मतदारांच्या दारातील समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी शहरातील समस्यावर आवाज उठवणे अपेक्षित असताना राजकीय दबावामुळे अनेक जण गप्प असल्याचा गंभीर आरोपही होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण असल्याची चर्चा आहे. समस्या मांडल्यास राजकीय दबाव किंवा दमदाटी होईल या भीतीने अनेक नागरिक उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचं सांगितलं जातं. महापालिका प्रशासनाने आता कागदावरील स्वच्छतेचे दावे बाजूला ठेवून 16ही प्रभागाची प्रत्यक्ष पाहणी करावी, नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करावी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी करावी आणि निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील नागरिकांना राजकीय आरोप प्रत्यारोप नको, तर स्वच्छ नाल्या, नियमित पाणी प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतात याकडे जालनावासियांचे लक्ष लागले आहे.